पावसाचा हा कहर पहा आणि त्यानंतरची ही तबाही पहा। काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती जिल्ह्यातली। 24 जुलै 2026 रोजी झालेल्या भीषण दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत एका 6 महिन्यांच्या बालकासह 13 जणांचा मृत्यू झाला। ही घटना एवढी भयानक होती की धावत्या टाटा सुमो वाहनावर डोंगराचा प्रचंड खडक आणि मलबा कोसळल्यानं हा अत्यंत दुर्दैवी अपघात घडला। निसर्गाच्या या रौद्र रूपानं पुन्हा एकदा हाहाकार माजवलाय। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। हिमाचल प्रदेशातील अत्यंत दुर्गम आणि निसर्गरम्य समजल्या जाणाऱ्या लाहौल स्पिती जिल्ह्यात काल म्हणजेच 24 जुलै रोजी एका हृदयद्रावक दुर्घटनेची नोंद झाली आहे। कुल्लू येथून चंबा जिल्ह्यातील पांगी खोऱ्याकडे प्रवासी घेऊन जाणारा एक टाटा सुमो वाहन नेहमीप्रमाणे आपल्या मार्गावरून जात होतं। हे वाहन उदयपूर किलाड रस्ते मार्गावरील कडूनाला परिसराजवळ पोहोचलं असताना अचानक वरच्या डोंगरावरून मृत्यूचा अजस्त्र कडा कोसळला। मुसळधार पावसामुळे ढिसूळ झालेल्या डोंगराचा एक भला मोठा भाग आणि महाकाय खडक थेट धावत्या टाटा सुमोवर येऊन आदळला आणि हा आघात इतका वेगवान आणि तीव्र होता की वाहनात स्वार असलेल्या प्रवाशांना सावरण्याची किंवा वाहनातून बाहेर पडण्याची कोणतीच संधी मिळाली नाही। संपूर्ण वाहन या ढिगाऱ्याखाली आणि महाकाय खडकाखाली पूर्णपणे दाबलं गेलं आणि त्याचा चेंदामेंदा झाला। या वाहनात एकूण 15 प्रवासी प्रवास करत होते। डोंगराचा भाग कोसळत असल्याचं पाहून 2 प्रवाशांनी अत्यंत प्रसंगावधान राखून चालत्या वाहनातून बाहेर उड्या घेतल्या, ज्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले, परंतु ते गंभीर जखमी झालेत। उर्वरित 13 जणांचा या भीषण अपघातामध्ये घटनास्थळीच अत्यंत वेदनादायक मृत्यू झालाय। मृतांमध्ये एका अवघ्या 6 महिन्यांच्या निष्पाप बालकाचाही समावेश आहे। या घटनेची भीषणता ही अधिकच वाढली आहे या घटनेमुळे आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, सीमा रस्ते संघटनाचे जवान, स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं। या दुर्घटनेच्या पाठीमागील पार्श्वभूमी अत्यंत वेदनादायी आहे। हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले। डोंगराळ भागांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। उदयपूर किलाड हा रस्ता देखील भूस्खलनामुळे आणि डोंगरावरून सतत दगड पडत असल्यामुळे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता। त्यामुळे अनेक प्रवासी आणि वाहनं सुरक्षित ठिकाणी थांबून रस्ता उघडण्याची वाट पाहत होते। 24 जुलै रोजी सकाळी प्रशासनाने आणि रस्ते दुरुस्ती पथकाने अथक परिश्रम करून रस्ता साफ केला आणि वाहतूक पूर्ववत केली। रस्ता उघडल्याचा आनंद घेत अनेक वाहनं आपल्या नियोजित स्थळी जाण्यासाठी निघाली। कुल्लू येथील पांगी खोऱ्याकडे जाण्यासाठी निघालेली ही टाटा सुमो टॅक्सी देखील रस्ता मोकळा झाल्यानंतर पुढे निघाली होती। अनेक तास किंवा दिवस खोळंबलेले प्रवासी लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचण्याच्या ओढीनं प्रवास करत होते। मात्र तिंदी परिसर ओलांडून गाडी कडूनाल्याजवळ पोहोचली आणि पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झाला। ज्या रस्त्यावरून सुखकर प्रवासाची आशा प्रवाशांनी धरली होती तोच रस्ता त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला। रस्ता सुरू झाल्यानंतर काही तासांच्या आतच हा भयानक अपघात घडला। डोंगरावरून पडलेल्या खडकांचा आकार इतका मोठा होता की टाटा सुमो वाहनाचा पाठीमागचा आणि मधला भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार खडक कोसळल्याच्या तीव्र धक्क्यामुळे आणि इंधन टाकी फुटल्यामुळे वाहनाच्या मागच्या भागानं अचानक पेट घेतला। ढिगाऱ्याखाली दबलेल्या वाहनातून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या। घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचा थरकाप उडाला। कडूनाला परिसराजवळून जाणाऱ्या इतर वाहनांमधील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। जवळच तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या आणि सीमा रस्ते संघटनेच्या जवानांनी तात्काळ पाण्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत आतील प्रवाशांचं प्रचंड नुकसान झालं होतं। या अपघातामध्ये वाहनाचा चालक वीर सिंग याचाही मृत्यू झाला। वीर सिंग हा स्थानिक मार्गाचा अनुभवी चालक मानला जात होता, परंतु निसर्गाच्या या अचानक आलेल्या संकटापुढे त्याचे सर्व कौशल्य अपुरं पडलं। मृत पावलेल्या 13 जणांमध्ये 7 पुरुष, 4 महिला आणि एका लहानग्याचा समावेश आहे, तर एका मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम अद्याप प्रशासनाकडून सुरू आहे। यातील बहुतांश प्रवासी हे चंबा जिल्ह्यातील पांगी खोऱ्यातील रहिवासी होते, जे कामाच्या किंवा इतर कारणास्तव कुल्लू येथे गेले होते आणि पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आपल्या घरी परतत होते। अपघाताची माहिती मिळताच लाहौल स्पिती जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक शिवानी मेहता आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी तातडीने मदत सामग्रीसह घटनास्थळी रवाना झाले। मात्र कडूनाला हा परिसर अत्यंत दुर्गम आणि उंचावर असल्यामुळे तिथे पोहोचणं आणि मदतकार्य राबवणं हे प्रशासनासाठी मोठं आव्हान होतं।
डोंगरावरून अजूनही लहान मोठे दगड, मलबा खाली पडत असल्यामुळे बचाव पथकांना अत्यंत सावधगिरीनं काम करावं लागत होतं. महाकाय खडक हटवण्यासाठी आणि गाडीचे पत्रे कापण्यासाठी क्रेन आणि अत्याधुनिक कटर मशीनचा वापर करण्यात आला. स्थानिक प्रशासनानं जखमी झालेल्या 2 प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीत ढिगाऱ्यातून बाहेर काढलं आणि त्यांना तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं, जिथून त्यांना पुढे उपचारासाठी प्रादेशिक रुग्णालयात हलवण्यात आलंय. ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी केलांग येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. खराब हवामान, सातत्याने होणारी रिमझिम आणि पुन्हा दरड कोसळण्याची भीती यामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे येत होते. परंतु स्थानिक जनता आणि जवानांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मलब्यात अडकलेले सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जाते. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पिती जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघाताची बातमी अत्यंत दुःखद आहे. या अपघातात एका निष्पाप बालकासह अनेक लोकांना प्राण गमवावे लागले. ही अतिशय वेदनादायी बाब आहे. मी शोकाकुल कुटुंबांच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करते आणि जखमी प्रवाशांच्या जलद बरं होण्यासाठी प्रार्थना करते. देशाचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देखील या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. मृत आत्म्यांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आणि त्यांनी लाहौल स्पिती आणि चंबा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाहणी करण्याचे आणि प्रभावित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल असं आश्वासन दिलंय. भरमौरचे आमदार जनकराज यांनी देखील चंबा आणि लाहौल स्पिती प्रशासनाशी सतत संपर्कात राहून बचाव कार्यावर वैयक्तिकरित्या देखरेख ठेवली आहे. या दुर्घटनेनंतर हिमाचल प्रदेश पोलिसांनी आणि हवामान विभागानं संपूर्ण राज्यातील डोंगराळ भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यात सध्या मान्सून पूर्णपणे सक्रिय आहे. हवामान विभागानं 26 जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे पर्वतीय भागातील माती सैल झाली आहे. कोणत्याही क्षणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय की अत्यंत आवश्यक काम नसल्यास राष्ट्रीय महामार्ग आणि डोंगराळ मार्गावरून प्रवास करणं टाळा. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणं पूर्णपणे धोकादायक आहे, कारण अंधारामुळे वरून येणारे दगड किंवा खडक दिसत नाहीयेत. नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ होत असल्यामुळे पर्यटकांनी पाण्याच्या स्रोताजवळ जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.